नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपण दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. विधानसभेच्या निकालावर शरद पवारांकडून शंका व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला 80 लाख मतं, त्यांचे 15 लोक निवडून आले, तर शिंदेंना 79 लाख मतं असताना त्यांचे 57 लोक निवडून आल्याचं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. त्याचा काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये 80 लाख होत आहेत आणि काँग्रेसचे 15 लोक निवडून आले. आत्ताचे जे उपमुख्यमंत्री आहेत शिंदे साहेब, त्यांचं 79 लाख मतं पडली, म्हणजे काँग्रेसच्या पेक्षा 1 लाख कमी, आणि त्यांचे 57 लोक निवडून आले. म्हणजे 80 लाखवाल्यांचे 15 आणि 79 वाल्यांचे 57. शरद पवार गट 72 लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले 10. आता अजित पवार गट यांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे उमेदवार निवडून आले 41. त्या 72 लाख वाल्यांचे 10 आणि 58 लाख वाल्यांचे 41. 80 लाख वाल्यांचे 15 आणि 79 लाख वाल्यांचे 57. हा एक मोठा म्हणजे हे कॅल्क्युलेशन असतात. आमच्याकडे काही आधार नाही, तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. निवडणूक होऊन गेली, आता तर काही निवडणूक नव्हती, प्रक्रिया संपून गेली. मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं मतदान पडलं आणि त्यांनी एक वेगळी पद्धत आढळली. जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं. त्याला बंदी का? बंदी करण्याचं कारण काय? कोणता कायदा? त्या ठिकाणी 144 करून लावलं. मला काही समजत नाही काय कारण, काय ते आश्चर्य आहे.